बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. अगदी 2-3 दिवसांपूर्वीच कल्याण डोंबिवलीच्या खासदारांना श्रीकांत शिंदेंना संसद रत्न पुरस्कार मिळाला. काहीतरी विसरतोय आपण. डॉक्टर लावायचं विसरलं. डॉक्टर श्रीकांत शिंदेंना संसद रत्न पुरस्कार मिळाला की मिळवला या भागात आपण जाऊया नको. या कल्याण डोंबिवलीच्या खासदारांना डॉक्टर श्रीकांत शिंदेंना त्यांच्या राजकीय करिअरचा हा शेवटचा संसद रत्न पुरस्कार. कारण आपल्या शुभेच्छा 2-3 दिवस लेट काही झाल्या, मधल्या काळात तिथे ढिशक्याव झालं. आपण पाहिलं 2 दिवसांपूर्वी नेमकं काय घडलं. मला खरं तर काळजी त्या महेश गायकवाडांची वाटते. जवळपास आजचा 3रा दिवस आहे. पहिल्या दिवसांपर्यंत त्यांची बातमी येत होती बाहेर. आता 3रा दिवस आहे, अजूनही कुठलीही त्यांची बातमी बाहेर येत नाहीये. त्यांच्या तब्येतीविषयी काहीही बातमी बाहेर येत नाही. जे काही असेल ते लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. असो, कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस, ही 3 अशी नावं आहेत ही या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त बदनाम झालेली आहेत. सगळ्यात जास्त. कारण गणपत गायकवाड हे फक्त आमदार नसून हे सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत आणि विशेषतः ते भाजपचे आमदार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. बरं, गणपत गायकवाड हे भाजपने निवडून दिलेले आमदार खरंच नाहीयेत. त्यांची जर हिस्ट्री तुम्ही पाहिलीत तर गणपत गायकवाड काही वेळा अपक्षही निवडून आलेले आहेत. इतर पक्षातही होते. त्यांचा प्रवास तुम्ही सर्वांनी पाहिला असाल. आता विचार करा, गणपत गायकवाडांसारखी व्यक्ती गेल्या कित्येक महिन्यांपासून याची तुम्हाला पूर्वकल्पना देत आलेली आहे. अगदी 2 महिन्यांपूर्वीच आठवा ना, मला वाटतं देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेले होते अगदी 2 महिन्यांपूर्वीच. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली लोकसभेचा किंवा त्यांच्या कल्याण पूर्वेच्या विधानसभेचा काय तो कित्ता चिठ्ठा सर्व काही त्यांच्या पक्षश्रेष्ठींना म्हणजे देवेंद्र फडणवीसांना सांगितला होता. त्यानंतर रवींद्र चव्हाणांनी आपला कित्ता चिठ्ठा सांगितलेला आहे. रवींद्र चव्हाणांनी ज्या वेळेस नंदू जोशींवर कारवाई झाली होती त्यावेळेस त्यांनी ठराव पास केला होता. सबंध भारतीय जनता पक्षाने डोंबिवली असेल कल्याण असेल असा ठराव पास केला की आम्ही श्रीकांत शिंदेंना मदत करणार नाही. लक्षात येते तुमच्या? ही केवढी मोठी तडजोड आहे. एकनाथ शिंदेंसाठीही ही तडजोड आहे आणि भारतीय जनता पक्षासाठीही ही तडजोड आहे. कारण श्रीकांत शिंदे काही मामूली व्यक्ती नाही ना. आमच्या आदित्य साहेबांनी कुठे कुठे पळवलंय त्यांना माहिती आहे ना तुम्हाला. त्यांनी कसली कामं केलेली आहेत. जे काही असेल ते. पण ह्या श्रीकांत शिंदेंना निवडून आणण्यासाठी म्हणजे ह्यांच्या भाषेत निवडून, आमच्या भाषेत डिपॉझिटचंही अर्ध मतदान, डिपॉझिट जप्त होण्याच्याही अर्ध मतदान त्यांना मिळणार नाही. ही आमची शिवसैनिकांचा आमचा शब्द आहे. हा हे जबान आहे, आपली जबान. लक्षात घ्या. पुढे काय झालं. आता रवींद्र चव्हाणांचं हे असं, गणपत गायकवाडांचं ते तसं. 6 विधानसभा येतात एका लोकसभेच्या अंतर्गत. 3री विधानसभा येते कळवा मुंब्र्याची, जितेंद्र आव्हाड, विषयच संपला. 3 विधानसभा संपल्या. 4थी राजू पाटलाची. राजू पाटील, आता राजू पाटलांनी तर खुल्यामध्ये, आणि राजू पाटलांना ह्यांनी खुल्यामध्ये कित्येक सभांमध्ये श्रीकांत शिंदेने कित्येक सभांमध्ये राजू पाटलाला डिवचलेलं आहे. 4थी विधानसभा संपली. राहिली 5वी, राहिली 6वी. काय करणार? काहीच होऊ शकत नाही तुमचं. काहीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आता ही खल आहे मनामध्ये कुठेतरी. अजूनही श्रीकांत शिंदेकडनं असतील किंवा एकनाथ शिंदेकडनं असेल कुठलंही स्टेटमेंट आलेलं नाही की मी शिवसैनिकाच्या पाठीशी उभा आहे किंवा मी शिवसैनिकाला न्याय मिळवून देणार. काहीही नाही. कारण अगदी काही दिवसांपूर्वीच नितेश राणेचं स्टेटमेंट आठवा तुम्ही. नितेश राणे काय म्हणाले होते ते माळशिरसच्या विषयाला मी घेऊन सांगतो. हिंदू आक्रोश मोर्चा. नितेश राणे म्हणाले होते की तुम्हाला काय करायचं ते करा, आमचा कोणी बालही बाका करू शकत नाही, कारण आमचा बॉस सागर बंगल्यावर. काय करायचंय ते करा. याच्यातूनच ही गुंड प्रवृत्ती बाहेर येत असते. लक्षात घ्या. अगदी गणपतीचं उदाहरण घ्या ना. सदा सरवणकर त्याही वेळेस बंदूक नाचवली, त्याही वेळेस भर मिरवणुकीमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. कुठे फायरिंग झाली तुम्हाला माहिती आहे चांगली. प्रभादेवीमध्ये काय झालं तिथेही कुठलीही कारवाई नाही. सदा सरवणकर बाहेर.
आता ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला वाटतं ह्याला धक्का बसला, त्याला धक्का बसला, कुणालाच धक्का बसणार नाही. हे सारं प्रकरण असंच दाबलं जाणार. तुम्ही लक्षात घ्या, ही भले ही यांच्या आपसातली काही वैमनस्य असतील, नाकारता येत नाही, पण ह्याच्यात काही निष्पन्न होणार नाही. मला तर नवल वाटतं पोलीस स्टेशनचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं कसं. कारण पहिली गोष्ट, तिथेच ही केस अर्धी संपत होती. सीसीटीव्ही फुटेजच हातात सापडलं नसतं कुणाच्या, तर सांगता आलं असतं स्वयंरक्षण वगैरे काय काय स्वरक्षण. पण झालंय ते झालंय, आता बाहेर आलेलं आहे. त्याच्यावरही अरे इथे जस्टिस लोयांसारखी माणसं रातोरात गायब झाली. तुम्ही जस्टिस लोयांचा माझा व्हिडिओ आहे जुना, पहा कधी. जस्टिस लोयांसारखी माणसं रातोरात गायब, 70 हजार कोटी पचवले जातात. हे काय प्रकरण आहे? जीवाचं मोल काय असणार आहे? विचार करा. कधी कधी मनाला एक माझं वैयक्तिक मत सांगतो, गोळी कुणी खाल्ली हो? शिवसैनिकाने खाल्ली. लक्षात घ्या. अरे भले गद्दार गटामध्ये असले तरी गोळी कुणी खाल्ली हा विचार करा काहीतरी. हा विचार आपण करणार नाही. तेवढं व्यापक मन पाहिजे आपल्याकडे. काही असो, इथे समाजामध्ये देखील भांडणं लावली जात आहेत. तुम्ही पहा, बारीक लक्ष घाला. मागे पंढरीशेठ फडकेचं होतं, राहुल पाटील, त्यांच्यातला गोळीबार तुम्ही पाहिला असेल अंबरनाथ मधला. आता हे गणपत गायकवाड असतील, महेश गायकवाड असतील, परत राहुल पाटलांचं नाव. ही प्रकरणं पहा, आगरी समाजामध्ये इथे भांडणं लावली जात आहेत. आपल्यातच भांडणं लावली जात आहेत. ह्याच्यातून पोळी भाजून घेणार. आपल्या माणसाला कशा प्रकारे तिथे आमदारक्या खासदारक्या मिळून जातील, पण इथे समाजामध्ये भांडणं लावायची. समाजातलं बंधुत्व संपवत आले ते. आणि एक गोष्ट तुम्ही बारीक विचार करा, जर आमदाराच्या जमिनीवर अशा प्रकारचे कब्जे होत असतील, हास्यास्पद आहे. मला नवल वाटतं जी माणसं, म्हणजे इथेच नाही महाराष्ट्रभर सांगतोय, जी अशी गुंडगिरीला बळी पडत असतील, आमदाराच्या जमिनीवर जर अशा प्रकारचा कब्जा होत असेल, समजा जसं आमदार म्हणतायत त्याप्रमाणे आपण मानलं, तर सर्वसामान्यांचं काय होत असणार आहे? ते गुंड खरंच सर्वसामान्यांना जगू तरी देत असतील का? त्यांच्या हक्कांच्या जमिनीवर ज्यावेळेस कब्जे मारले जात असतील, प्रशासन मदतीला नाही, पोलीस प्रशासन मदतीला नाही, जिल्हा प्रशासन मदतीला नाही, ना सरकार मदतीला नाही, मग ते कुणाची मदत घेत असतील हा विचार करा काहीतरी. इथे गणपत गायकवाडांनी जे काही विचार मांडलेत त्यांचे पहिल्या कॉलमध्ये, ज्यावेळेस त्यांनी झीला मुलाखत दिली, त्यात त्यांनी काही मुद्दे मांडलेत आणि त्या मुद्द्यांना नाकारून चालत नाही. ते मुद्दे काय आहेत पहा ना. गणपत गायकवाडांचा पहिला मुद्दा, माझे करोडो रुपये एकनाथ शिंदेंनी घेतलेत. एकनाथ शिंदेंनी जाहीर सांगावं घेतलेत की नाही घेतलेत. हे मी म्हणत नाहीये, हा झी24 लाईव्ह ऑडिओ मधला हा आवाज तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत दाखवला. ह्याचं उत्तर अजूनही कोणी दिलेलं नाही. माझे करोडो रुपये घेतलेत आणि कित्येक कामांमध्ये कुणी किती पैसे घेतले याच्याबद्दलही गणपत गायकवाड म्हणाले. म्हणजे महाराष्ट्रात किती भ्रष्टाचाराचं राज्य चाललंय पहा ना. हे लाखोंचे करोडोंची जी बॅनरबाजी होते ना, रस्त्यावर करोडोंचे बॅनर लागतात. हे काय खिशातने पैशात ना. जर माणूस ज्या दिवशी घाम गाळून पैसा कमवतो ना, घाम गाळून, त्या दिवशी अशी उधळपट्टी कधी करू शकत नाही तो. अहो आपण साधा विचार करा. आपण समजा, मी एक सर्वसामान्य उदाहरण देत असतो बरं. तुम्ही साध्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलात, खूप दिवसांनी गेलात, परिवाराला घेऊन एक थोडासा कौटुंबिक वेळ देण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलात, महागडं का असेल ना, पण गेलात. चला मी माझं 15 दिवसाचं बजेट कसं तरी मॅनेज करेल, पण माझ्या कुटुंबाला घेऊन मी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाईल. त्या रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर आपण थोडं तरी अन्न शिल्लक ठेवतो का? तुम्ही विचार करा. थोडंही अन्न आपण शिल्लक ठेवत नाही. भले पोट भरलेलं जरी असेल ना, तरी आपण थोडंही अन्न त्या ताटात शिल्लक ठेवत नाही, कारण आपण कष्टाने कमवलेले पैसे असतात ते. नाहीच जात असेल तर आपण त्याला पार्सल करायला सांगतो. बरोबर आहे? पटत असेल तर सांगा, नसेल पटत तसंही सांगा. जर आपल्या कष्टाचा पैसा जर आपण इतकाच जबाबदारीने वापरतो, मग हे करोडोंचे बॅनर लावणारे नेमके पैसे येतात कुठून? हे तुमचे माझे पैसे असतात. हे जे करोडोंचे विषय निघाले त्या दिवशीच्या फोनमध्ये, तर ते आवाज तुम्ही ऐकलात, हे कुठून येतात पैसे? पुढे ऐका काय म्हणतायत. हे गुंडगिरी महाराष्ट्रात वाढवत आहेत, यांचा राजीनामा घ्या. इथेच सगळं संपलं. आम्ही तेच सांगत होतो. आता विचार करा, ठाण्यामध्ये ज्यावेळेस श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी, वयस्कर पदाधिकारी, शिवसेनेचे ठाण्याचे संपर्क प्रमुख असतील, शिवसेनेचे खासदार असतील, ही माणसं, महत्वाची माणसं ज्यावेळेस तिथे पोलीस स्टेशनमध्ये, श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये वयस्कर माणसं होती काही त्याच्यामध्ये, आणि मुठभर पदाधिकारी होते शिवसेनेचे तिथे,
अख्खं पोलीस स्टेशन, श्रीनगर पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये घेरलं गेलं होतं, गुंडांनी घेरलं गेलं होतं. जिथे धोक्यात आली होती आमच्या सगळ्यांची सुरक्षा, तिथे तुम्ही विचार करा, अशा प्रकारचे प्रसंग, खोट्या खोट्या केसेस पोलीस स्टेशनमध्ये आता हे सगळं पोलीस स्टेशनमध्ये येऊनच गोळ्या घालेपर्यंत चालू झालं. म्हणजे हा कर्म आहे, कर्म हा कसा परत फिरून येतो बघा ना. ज्या पोलीस स्टेशन पासूनच तुम्ही सुरुवात केली त्याच पोलीस स्टेशनमध्ये येऊन गोळ्या. गणपत ठोकडाल अशा प्रकारचं वातावरण आहे. त्यांनी जे काही सांगितलंय ते त्याला दुर्लक्ष करून चालता येणार नाही. त्यांनी आणखी एक वाक्य सांगितलं, एकनाथ शिंदेंनी उद्धव साहेबांशी गद्दारी केली, ते भाजपशी पण गद्दारी करणार. काय काय म्हणाले ते? एकनाथ शिंदेंनी उद्धव साहेबांशी गद्दारी केली, ते भाजपशी पण गद्दारी करणार. हे भाजपशी पण गद्दारी करण्याचा अर्थ तुम्हाला कळतो? ते तर शिवसेना पक्ष चालवत आहेत, ते तर शिवसेना प्रमुख आहेत ते. मग भाजपशी गद्दारी कशी? लक्षात घ्या, इथेच क्लिअर होतं ते कुठलाही शिवसेना वगैरे पक्ष नाही, ते भाजपामध्येच आहेत, हे लक्षात घ्या. आणि भाजपशी गद्दारी करणार. शेवटी गणपत गायकवाडांनी जे सांगायचं ते अतिशय योग्य सांगितले. आता पक्षश्रेष्ठींना किती कळते. आजच उद्धव साहेब ज्यावेळेस सिंधुदुर्गामध्ये भाषण केलं, उद्धव साहेबांनी जनसंवाद केला, त्याच्यातच त्यांनी सांगितलं की आपल्या कार्यकर्त्यांचं कधीतरी ऐका, भाजप संपवणार आहे. आता हे भाजपला संपवणार, असे पोखरणार. ही कीड आहे, वाळवी आहे, वाळवी. काहीतरी संजय केळकरांचं ऐका, ठाण्यामधनं ठाण्याचे आमदार संजय केळकर. त्यानंतर जर ऐकायचंच असेल तर गणपत गायकवाडांचंही ऐका आणि त्यानंतर रवींद्र चव्हाणांचंही ऐका, मग तुम्हाला कळेल. कारण ठाण्याच्या बाहेर हा गट कुठेही नाही. या गटाचं काय ते अस्तित्व ठाण्याच्या 4 भिंतींमध्येच, ठाण्याच्या बाहेर नाही. मग ठाण्याचे हे 3 भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत ना, संजय केळकर, गणपत गायकवाड, रवींद्र चव्हाण, यांचं कधीतरी ऐका, मग तुम्हाला कळेल ह्यांच्यावर काय परिस्थिती आली तिथे ठाण्यामध्ये. आता आणखी त्यांनी एक मुद्दा मांडला होता त्यांच्या भाषणामध्ये म्हणण्यापेक्षा त्यांच्या त्या झी24 तासच्या फोनवर, की माझ्या निधीतून जो काही विकास मी करतोय त्याच्यावर सुद्धा लोकसभेचे हे खासदार श्रीकांत शिंदे आपला बोर्ड येऊन लावतात. हेच तर आम्ही सांगत आलोय, दुसऱ्यांची कामं ढापायची, दुसऱ्यांचं सगळं हे ढापाढाप्या करण्यामध्ये अतिशय माहीर आहेत. त्यामुळे गणपत गायकवाडांनी काहीही असं नवीन सांगितलेलं नाहीये, पण ह्याच्यावर लक्ष द्यावं लागेल. श्रेय घेणे हे यांच्या रक्तातच आहे. दुसरं श्रेय कसलं घेतात? दुसऱ्यांचे पक्ष ढापले, चिन्ह ढापली, सगळं ढापाढाप आहे, माणसं सुद्धा ढापलेली आहेत. त्यामुळे ह्यांनी काही नवीन स्वतःचं आणलेलं नाहीये. अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर ह्यांचा कंट्रोल आहे आणि सबंध लोकसभा क्षेत्रामध्ये स्वतःचा कंट्रोल ठेवायचा. त्यामुळे विचार करा ना, रवींद्र चव्हाण अतिशय योग्य म्हणत होते, आम्ही यांना सपोर्ट करणार नाही. यांच्या पायाखालची वाळू सरकली. यांनी काय सांगितलं? आता मी राजीनामा देईल, मी माझ्या पदाचा राजीनामा देईल. पदाचा राजीनामा देऊनच बघा, दुसऱ्या दिवशीपासून इकडे भाजपचा खासदाराची नावं देखील घोषित होऊन जातील. पदाचा राजीनामा देऊनच बघा. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी मला एक गोष्ट तिथे जास्त हायलाईट करून सांगावीशी वाटते. सगळं झालं, सगळं स्पॉन्टेनियसली झालं असं आपण समजूयात. गोळीबार झाला, रागातून झाला, मुलाला मारहाण झाली असं ते म्हणाले. त्यामुळे मी केलं. त्यांनी पश्चातापही नाही सांगितला की मला पश्चाताप होतोय. पण पुढे जाऊन जे महत्त्वाचं ते म्हणाले की ह्यांचा राजीनामा घ्या, यांनी उद्धव साहेबांशी गद्दारी केली, आपल्याशी पण गद्दारी करतील, हे महाराष्ट्रात गुंडगिरी पसरवत आहेत. ही जी स्टेटमेंट केली आहेत ना, ह्या स्टेटमेंटच्या मागे हात असल्याशिवाय ही स्टेटमेंट होऊ शकत नाहीत. हात असल्याशिवाय. आता हात कुणाचा कसा मला माहित नाही, ते तुम्ही तुमचं ठरवायचं, पण हात आहे, तो हात असल्याशिवाय ही स्टेटमेंट होऊ शकत नाहीत. त्यामुळे नंदू जोशीच्या विरोधात जेव्हा हे सगळं वातावरण चाललं होतं त्याच वेळेस त्यांनी जे इकडे डोंबिवली कल्याण म्हणजे ठराव झाले ना, तिथेच यांचं सगळं अवसान गळून गेलं होतं. भाजपा इथून कायम चालतो बरं. आता गणपत गायकवाडांवर काही कारवाई होईल की नाही होईल भविष्य तुम्हाला सांगेल. मी आजच तुम्हाला सांगतो काहीही कारवाई होणार नाही. पण बघूयात काय खरं निघतंय खोटं निघतंय पाहूयात. फक्त आता मी मगाशीच सांगितलं ना तुम्हाला, 70,000 कोटींचे घोटाळे संपतात, इथे जस्टिस लोहिया गायब होतात. विषय हा आहे की ही बॉस संस्कृती कुठून आली? आमचा बॉस बसलाय सागर बंगल्यावर, सगळं काही पाहून गेल. बरं, हे भाजपचे प्रवक्ते कालपासून
औषधाला देखील सापडले नाहीत. 2 दिवसापासून मी बघतोय कोण काय येऊन स्टेटमेंट करतंय. नितेश राणे सुद्धा गायब. बरं, आजच्या सभेची म्हणजे कोकणातल्या सभेची, सिंधुदुर्गातल्या कुडाळमधल्या सभेला विरोध करण्यासाठी म्हणून निलेश राणे बाहेर आला होता बिळातनं. हा म्हणतो काय, आमच्यावर वैयक्तिक टीका केल्यास सभा उधळून लावू, मार्केटमध्ये गर्दी असते तिथे काय सभा घेताय, सभेची अडचण होते. ही उंदरं आहेत. बरं, ह्या उंदरांनी ना सकाळ सकाळी बाहेर येऊ नये. ते गाणं आठवतो मला. कालपासून जेव्हापासून मी याची बातमी ऐकली, रात का नशा अभी, काय ते कसे गयानी वगैरे वगैरे. या माणसांनी धमक्या द्याव्या शिवसेनेला. आज सभाही झाली. उद्धव साहेबांनी कोंबडी चोर पासून सगळ्यांचाच समाचार घेतला, अगदी शब्द वापरून घेतला. अरे वाघाला कसल्या ललकाऱ्या देतात तिथे बसून. सभा झाली, कोणीही मध्ये नाही. या सभेमध्ये एकदा जरी गोंधळ घातला असता ना, वडिलांच्या खासदारकीचा भाजपने विचार केला असता. तिथेच मंत्रिपद लांब राहिलं, वडिलांच्या खासदारकीचा विचार केला असता. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे बरोबर, तुमच्यात तो दम नाही त्या सभेमध्ये येऊन दाखवण्याचा. अतिशय तुफान सभा झाली. असो, जास्त काही या विषयावर बोलत नाही. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. आई तिसाईचं कल्याण आहे. आई तिसाई फार प्रसिद्ध आहे कल्याणमध्ये, फार फार फार. आई तिसाईचं कल्याण आहे. पण विचार करा, आता शेवटी ह्या कल्याण असेल, डोंबिवली असेल, हे सांस्कृतिक शहर आहेत. सांस्कृतिक, इथे अशा प्रकारचं वातावरण कधी नव्हतं जे आता सुरू झालंय. हे सांस्कृतिक शहर आहेत. आई तिसाई या कल्याणचं कल्याण करो. आता हे जेव्हा प्रकरण देवेंद्र फडणवीसांकडे जाईल, देवेंद्र फडणवीस काय म्हणतील माहिती आहे का? हे जेव्हा पाणी पडेल ना ह्या प्रकरणावर सगळ्या, हे म्हणतील काही नाही हो, बंदूक खेळत होते. त्यामुळे विसरून जा सगळ्यांनी, बंदूक खेळत होते सगळेजण. काही कुणाला गोळीबार वगैरे झालाच नाही, बंदूक खेळत होते. आणि हॉस्पिटलमध्ये काय झालं तर डॉक्टर खेळत होते. अशा प्रकारची तिथे स्टेटमेंट केली जातील. तुर्तास इथेच थांबतो. तुम्हाला सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.